नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेमुळे सध्या राज्यभरामध्ये जो एक हलकल्लोळ माजलेला आहे त्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. आकाश आणि सूर्य, चंद्र आणि चांदण्या यांचं जेवढं एकत्व आहे, अद्वैत आहे, तेवढं महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन तत्वांचं एकत्व आहे. महाराष्ट्र आणि मराठमोळा समाज हे दोन्ही शब्द गेल्या अनेक शतकांपासून पराक्रम या शब्दाला समानार्थी म्हणून वापरले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने निर्माण झालेल्या या भगव्या वादळाने अवघ्या जगाला महाराष्ट्रवादाचा परिचय करून दिलेला होता. म्हणूनच जवळपास 345 वर्षापूर्वी फेब्रुवारी 1672 मध्ये द लंडन गॅझेट या वृत्तपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध झालेलं होतं. त्या बातमीमध्ये सुरतेच्या ब्रिटिश गव्हर्नरने महाराजांचे वर्णन असे केले होते: शिवाजी मुघलांना अनेक लढायांमध्ये खडे चारणारा बंडखोर आता या देशातील सर्वेसर्वा बनलेला आहे. मराठ्यांना पराक्रमाचे धडे देणाऱ्या छत्रपतींच्या वंशजांनी त्यानंतर पुढे अटकेपर्यंत धडक मारली आणि महाराष्ट्रवाद, हिंदुत्व आणि भारतीयत्वाचा जन्म होण्यापूर्वीच देशभर प्रचलित झालेला होता. आज नरेंद्र मोदी यांची ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली जाते आणि तशा पद्धतीने पुस्तक प्रसिद्ध होतं, त्यावेळेस पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की मराठ्यांनो, महाराष्ट्र धर्माला खऱ्या अर्थाने देशव्यापी करणाऱ्या शिवाजी महाराजांचा तुम्हाला आता विसर पडलेला आहे. रामायणातील हनुमानाला आपल्यातील शक्ती सामर्थ्याची वारंवार आठवण करून द्यावी लागत असे, मगच त्याच्या शरीरामध्ये बळ संचारायचं आणि तो अचाट कार्य करण्यास सज्ज व्हायचा. अगदी तसंच काहीसं आम्हा मराठमोळ्या लोकांचं झालेलं दिसतंय. त्यामुळे आमच्या पराक्रमी इतिहासावर पिढ्यानपिढ्या राखच जमा होत गेली आणि आपल्यातील अग्नी विझला असावा अशी इतरांना खात्री वाटायला लागली. आणि आता मात्र तुमच्या माझ्यातील हा जन्मदत्ता अग्नी पेटवण्यासाठी एक तेजोमयी दिवा पाहिजे, आम्हाला एक शिवा पाहिजे. होय, ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची ओळख महात्मा फुलेंनी आपल्याला करून दिली. तुम्हाला ठाऊक नसेल, आम्हाला आधुनिक महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची ओळख महात्मा फुले यांनी करून दिली आणि त्यानंतर आमच्याकडे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने शिवजयंती सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सध्याची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर यांच्या नावाशी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला जातो, अगदी तशाच पद्धतीने जाणता राजा म्हणून सुद्धा शिवाजी महाराजांच्या बरोबरीने आपलं नाव यावं असे प्रयत्न ज्यांनी केलेले आहेत, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे की शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं, शिवाजी महाराजांनी रयतेचा ज्या पद्धतीने विचार केला, तो विचार जोवर शासन चालवणारे, शासन यंत्रणा हाती असणारे लोक करणार नाहीत, तोवर त्यांना महाराजांबरोबर अशी स्वतःची तुलना करून घेण्याचा अधिकार होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतं क्षेत्र सोडलं? अत्यंत छोटी जहागीर असलेले शहाजी राजांचे चिरंजीव शिवाजी महाराज अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधायला निघाले तोरणागडावर आणि तिथून त्यांनी स्वातंत्र्याचा एक नवा सूर्योदय महाराष्ट्र देशी आणला. त्या सगळ्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. महाराजांनी काय केलं नाही? महाराजांनी इथल्या शेतकऱ्याचा विचार केला, इथल्या कामकऱ्याचा विचार केला आणि सर्वसामान्य माणसाचा विचार करत होते, म्हणून ते जाणते राजे होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, अशा पद्धतीने त्यांना ज्यावेळेस समकालीन रामदास स्वामी त्यांचं रूप वर्णन करतात, आचारशील
विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकला ठाई. मला सांगा, अशा पद्धतीचा राजा म्हणजे प्लुटोने ज्या आदर्श राज्याची संकल्पना मांडली आणि त्याचा जगभर मोठ्या प्रमाणात विचार केला गेला, प्लुटोने ज्या आदर्श राज्याची, विचारवंत राज्याची, फिलॉसॉफर किंगची कल्पना मांडली, त्याचा जगभर विचार केला गेला, परंतु आमचे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात तसे होते. अहो, साधी म्हणजे शेतसारा कशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून घेतला जावा याचा विचार करण्यापासून, म्हणजे महाराजांच्या काळात जमिनीच्या मगदुराप्रमाणे, म्हणजे जमिनीचा कस कसा आहे, त्या जमिनीत कोणतं पीक घेतलं जातं यानुसार शेतसारा गोळा केला जायचा. आता सध्या इतकं विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, काळ आणि वेगाची गणितं बदललेली आहेत. या सगळ्या काळातही अशा पद्धतीने जमिनीच्या प्रतीनुसार शेतसारा घेतला जात नाही. शिवाजी महाराज त्याच्या पुढे होते. शिवाजी महाराजांनी भाषेचा विचार केला, शिवाजी महाराजांनी न्यायनीतीचा विचार केला, शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाचा जगण्याला आधार देण्याचा विचार केला. त्यांची खरी प्रतिमा मात्र लोकांच्या डोळ्यासमोर आणली जात नाही. ती खरी प्रतिमा शिवाजी महाराजांची लोकांसमोर जेव्हा येईल तेव्हा शिवाजी महाराजांच्या नावाने जे राजकारण करणारे लोक आहेत यांना स्वतःचं तंत्र बदलावं लागेल. महाराजांनी जातीपातीचे जे तट होते ते पाडले. शिवाजी महाराजांची जी हिंदुत्ववादी भूमिका असल्याचं संदर्भात बोललं जातं, परंतु शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या जवळच्या लोकांमध्ये सर्वधर्मीय लोक होते हे सांगितलं जात नाही. शिवाजी महाराजांनी पन्हाळगडच्या लढाईची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा महाराजांच्या जागी म्हणजे महाराज विशाळगडावर जाणार होते, तेव्हा मुघलांना चुकवण्यासाठी महाराजांनी एक युक्ती केली आणि ती युक्ती अशी होती की पालखीमध्ये महाराजांचा पोशाख घातलेला जो गडी बसलेला होता त्याचं नाव होतं शिवा काशीद. एक नाभिक समाजातील हा तरुण शिवाजी महाराजांसारखा वेश घालून जेव्हा पालखीत बसला तेव्हा त्याने मुघलांच्या ताब्यात जाणं अटळ होतं, त्यानंतर त्याचा मृत्यू होणं अटळ होतं. तरीसुद्धा त्याने आपल्या राजाच्या प्राणासमोर आपलं जीवन बलिदान केलं. आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांचा लढा आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, परंतु शिवा काशीद आम्हाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीतून, आग्र्याहून जेव्हा त्यांची सुटका झाली त्यावेळेस महाराजांच्या जागी ते झोपलेले आहेत असं दाखवण्यासाठी जे दोघं जण होते त्यांची मात्र आम्हाला नावं माहिती नाहीत, त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही. पण तुम्हाला सांगतो की ते जे दोघं जण होते त्या मदारी मेहतर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर या दोघांनी खऱ्या अर्थाने राजांसाठी प्राणाचं बलिदान दिलं. असे असंख्य लोक शिवाजी महाराजांनी उभे केले, ज्यांनी प्राणाची आहुती देऊन हा अवघा मराठी मुलखाचा इतिहास उभा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांची जी जागीर होती तिच्यापेक्षा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात साम्राज्य उभं केलं, परंतु महाराजांच्या महानिर्वाणानंतर 100 वर्षाच्या आतमध्ये मराठ्यांचं साम्राज्य 1/3 भारताला व्यापून उरलेलं होतं. त्यावेळेसचा जो अखंड भारत होता त्या 1/3 भारताला व्यापून मराठ्यांचं साम्राज्य अटक ते कटकपर्यंत मराठ्यांचा भगवा झेंडा डौलाने फिरत होता. आता जे लोक शिवाजी महाराजांचं हे जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व हिरावून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मात्र सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दलचा जो आदर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाबद्दलचा जो आदर आहे त्याची आता निश्चितच दखल घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता राजकारण पुरे झालं. शिवाजी महाराजांचा पुतळा असो किंवा शिवाजी महाराजांचं नाव देऊन एखाद्या विद्यापीठाचा किंवा अन्य वास्तूचा सन्मान करण्याचा असो, या सगळ्यामध्ये शिवाजी महाराज म्हणजे रयतेचा राजा.
शिवाजी महाराज म्हणजे सर्वसामान्यांचा विचार करणारा राजा. शिवाजी महाराज म्हणजे भविष्यावर नजर ठेवून वर्तमानाची खऱ्या अर्थाने नांगरणी करणारा राजा. शिवाजी महाराजांनी जे सगळं कार्यकर्तृत्व दाखवलं, या सगळ्या मागची प्रेरणा जिजाऊ माँसाहेब आणि खुद्द शहाजी राजे यांची होती. शहाजी राजांनी ज्या पद्धतीने एक भूमी तयार केलेली होती, आणि नुसती ती भूमी तयार केली नव्हती त्यांनी, तर त्यांनी मराठी मुलकामध्ये नव्या स्वराज्याची एक वातावरण निर्मिती केलेली होती. आणि त्या वातावरण निर्मितीच्या माध्यमातून जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवा इतिहास रचला. तुम्ही आम्ही सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या इतिहासाचे पाईक आहोत. आणि म्हणून आता जर कुठल्या विषयावरून जर शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केलं जात असेल, तर ते राजकारण सुरू असताना आम्ही विनाकारण भावनिक होण्यापेक्षा, आम्ही जरा कोणी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून चिडण्यापेक्षा, आपण शिवाजी महाराजांची ज्ञानपिपासा, आपण शिवाजी महाराजांची युक्तीने वागण्याची आणि अत्यंत त्वरेने कृती करण्याची जी पद्धत होती, या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आपण म्हणजे शिवाजी महाराजांचं जे सलगी देणे कैसे असे, हे जे आहे ते सलगी देणं आपण समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सर्व प्रकारची किल्ल्यांची रचना केली, ज्या प्रकारे नवीन ज्ञान त्यांनी समजून घेतलं. महाराष्ट्रामध्ये आरमार बांधणारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची अधिकृत शासकीय पायाभरणी करणारे शिवाजी महाराज आहेत. आज शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर येणारे, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे महाराष्ट्रामध्ये मराठीला जेव्हा प्रतिष्ठा देतील, महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी बांधवाचं जगणं जेव्हा सुलभ करतील, त्याला मृत्यूपासून जेव्हा वाचवतील, तेव्हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे असं आपण बोलू शकतो. त्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय पोळ्या भाजणं बंद झालं पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांनी, कुठलाच राजकीय पक्ष याला अपवाद नाही, कारण जे राजकीय पक्ष आपण पाहतोय, भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, या सगळ्यांनी मतांसाठी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणं, प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांना उपयुक्त ठरेल असं काम करणं, हीच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानतो हे दाखवण्याची रीत असेल. ती रीत ज्या वेळेस सगळेजण पाळतील, त्यावेळेस महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आनंद वनभुवन निर्माण झालेला असेल. तोवर हे राजकीय नाट्य अशाच पद्धतीने सुरू राहील आणि सर्वसामान्य माणसाला भडकवून आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न केले जातील. त्यामुळे तुम्ही आम्ही सजगपणे, सतर्कपणे आमची जी प्रतीकं आहेत, या प्रतीकांना जपलं पाहिजे, त्या प्रतीकांना आचरणात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक भवितव्य अधिक उज्ज्वल असेल.